नमस्कार मित्रांनो, मी अक्षय खांडेकर, शेतकरी मित्र या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जर तुमचा दूध व्यवसाय असेल, म्हणजेच तुम्ही जर दूध संकलन करत असाल किंवा तुम्ही दूध संकलन करून त्याच्यापासून जर काही प्रोडक्ट्स बनवत असाल दुधाचे, किंवा तुम्ही जर दूध घेऊन त्याचं रिपॅकिंग करून विकत असाल, तर तुमच्यासाठी फूड लायसन हे अतिशय गरजेचं आहे. आणि हेच फूड लायसन ऑनलाईन पद्धतीने तुम्ही घर बसल्या कसं काढू शकता हे या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला संपूर्ण प्रोसेस स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. सर्व डेली व्यावसायिकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चला तर मग जाऊया आपल्या स्क्रीनवरती. मित्रांनो, आपल्याला गुगलवरती सर्च करायचं आहे foscos.fasai.com असं आपल्याला सर्च करायचं आहे. फॉस्कॉस फसाई असं जरी टाकलं तरी चालेल. आता इथं खाली यायचं, आपल्याला पहिल्या वेबसाईटवरती क्लिक नाही करायचं, खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर इथे बघा foscos.fasai.gov.in ही जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच वेबसाईटवरती आपल्याला इथं क्लिक करायचं आहे. चुकीच्या वेबसाईटवरती क्लिक करू नका. आणि अशा पद्धतीने आपली इथं वेबसाईटचा जो काही डॅशबोर्ड आहे तो या ठिकाणी आपला ओपन होईल. थोडासा वेळ घेईल. त्या ठिकाणी आपला डॅशबोर्ड ओपन झालेला आहे. आता ओपन झाल्यानंतर आता आपल्याला जे काय आपलं फूड लायसन काढायचं आहे तर त्यासाठी इथं 2 नंबरचा ऑप्शन पहा, अप्लाय फॉर न्यू लायसन अँड रजिस्ट्रेशन. याच टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आता इथे आपल्यासमोर 4 ऑप्शन आहेत, तात्काळ लायसन्स, जनरल, रेल्वे स्टेशन आणि एअरपोर्ट. तर इथं आपल्याला जनरल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जनरलवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर नवीन विंडो ओपन होईल. इथे आता आपल्याला आपलं स्टेट, महाराष्ट्र स्टेट हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट केल्यानंतर खाली आता आपल्यासमोर भरपूर एक काइंड ऑफ बिझनेसेस म्हणजे बिझनेसचे प्रकार इथं दिलेले आहेत. तर इथून आपल्याला डेअरीचा आपला जो व्यवसाय आहे त्याच्यासाठी आपल्याला फूड लायसन काढायचं आहे. तिथं मॅन्युफॅक्चररवरती क्लिक करायचं आणि जो पहिला ऑप्शन आहे डेअरी युनिट्स, तर याच्यावरती इथं प्लस चिन्ह आहे बघा, त्याच्यावरती क्लिक करायचं. तर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला 3 ऑप्शन आहेत. पहिला जो ऑप्शन आहे, जर आपला टर्नओव्हर हा 50 करोडच्या वरती असेल, वार्षिक टर्नओव्हर जर 50 CR वरती असेल तर आपल्याला सेंट्रल लायसन काढावं लागतं. तर तिथं आपल्याला पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल. जर आपलं टर्नओव्हर हा 1.5 कोटी ते 50 कोटीपर्यंत असेल तर स्टेटचं लायसन सिलेक्ट करा आणि 1.5 कोटीच्या आतमध्ये असेल तर 3 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करून आपल्याला खाली प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं आता यू आर इलिजिबल फॉर रजिस्ट्रेशन, इथं ह्याच्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आता इथं आपल्याला पूर्ण आपले डिटेल्स या ठिकाणी भरून घ्यायचे आहेत. हा पूर्ण फॉर्म आपल्याला इथं भरायचा आहे. तर कशा पद्धतीने फॉर्म भरायचा ते मी सांगतो, त्या पद्धतीने तुम्ही हा फॉर्म व्यवस्थित भरून घ्या. इथं नेम ऑफ ॲप्लिकंट ऑर कंपनी असं विचारलेलं आहे. तर या ठिकाणी आपल्याला आपलं जो काही कस्टमर आहे किंवा तुम्ही जर स्वतःचं काढत असाल तर तुमचा स्वतःचं पूर्ण नाव जसं आधार कार्डावरती आहे त्या पद्धतीने तुमचं इथं पूर्ण नाव टाकून घ्या. ऑब्लिक करून तुमच्या बिझनेसचं नाव त्याच्या पुढेच टाकायचं आहे, तुमच्या नावाच्या पुढेच. खाली ॲन्युअल टर्नओव्हरमध्ये तुमचं वार्षिक जे काही टर्नओव्हर आहे तो टाकून घ्या. आणि डेजिग्नेशनमध्ये इंडिव्हिज्युअल, पार्टनर, प्रोप्रायटर हे जे आहेत त्याच्यामधून तुमचा जो कसा व्यवसाय असेल, इंडिव्हिज्युअल असेल तर इंडिव्हिज्युअल सिलेक्ट करा. आणि खाली पॅन कार्ड नंबर जर तुमच्याकडे असेल तर इथं पॅन कार्ड नंबर टाका. पॅन कार्डचा नंबर टाकल्यानंतर साईटला क्लिक करायचं आहे, कुठेही क्लिक करा साईटला. क्लिक केल्यानंतर इथं इंडिव्हिज्युअल याच्यावरती क्लिक करायचं आहे पुन्हा एकदा. आणि इथं तुमचं पॅन कार्डावरती जसं नाव आहे त्या पद्धतीने इथं नाव टाकायचं आहे. खाली डेट ऑफ बर्थ, आपली पॅन कार्डावरची जी डेट ऑफ बर्थ आहे ती टाकून घ्यायचे. आणि खाली आपल्याला आपलं जेंडर जे काय असेल ते इथे सिलेक्ट करून आय हिअर बाय डिक्लेअर करायचं आहे. आणि खाली सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. आणि जर तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल तर इथं खाली एक आय डू नॉट पोजेस पॅन याच्यावरती क्लिक करायचं आहे. आणि पुढे आपल्याला आधार नंबर, जो काही आपला आधार नंबर आहे तो आधार नंबर या चौकटीमध्ये टाकून घ्यायचा आहे. आधार नंबर टाकून खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर आता आपल्याला ॲड्रेस ऑफ प्रिमायसेस म्हणजे जिथं आपला व्यवसाय आहे त्या व्यवसायाचा पत्ता आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. ॲड्रेसमध्ये तुम्ही तुमच्या जो काही व्यवसायाचा पत्ता आहे तो पूर्ण टाकून घ्या. स्टेट तर आपला ऑलरेडी सिलेक्टेड आहे.
डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा. तुमचं जो काही तालुका आहे तो तालुकासुद्धा या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या. आणि विलेज, जर काही ठिकाणी विलेज दिसत नाही तर इथं NA वरती क्लिक केलं तरी चालतं. आणि जर आपल्या गावाचं नाव येत असेल तर तुम्ही तुमच्या गावाचं नावसुद्धा त्या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. हे पहा, आता इथं काही ठिकाणी येत नाही आहे गावाचं नाव. या ठिकाणी मी दुसरं सिलेक्ट केलं तर इथं तुमचं गावाचं नाव हे इथं येतं आहे. आता मी इथं चेंज करून दाखवतो तुम्हाला. हे पहा, आता मी इथं दुसरा डिस्ट्रिक्ट चेंज केलं, तालुका चेंज केला आणि इथं तुम्हाला इथं गावाची नावं या ठिकाणी अशी दिसून येतील. तर अशा पद्धतीने तुम्ही इथं तुमच्या गावाचं नाव सिलेक्ट करा, तुमचा पिनकोड टाका, लँडमार्क असेल तर लँडमार्कसुद्धा इथं या ठिकाणी टाका. आणि खाली आता इज युअर करस्पॉन्ड ॲड्रेस सेम ॲज ॲड्रेस ऑफ प्रिमायसेस. जर तुमचा बिझनेसचा ॲड्रेस आणि राहण्याचा पत्ता सेम असेल तर यस करा, आणि जर सेम नसेल तर तुम्हाला इथं नो करायचं आहे. आणि खाली करस्पॉन्ड्स ॲड्रेसमध्ये तुमचा जो काही आत्ताचा पत्ता आहे, ज्या ठिकाणी तुम्ही राहताय तिथला पत्ता तुमच्या आधार कार्डनुसार इथं टाकून घ्यायचा आहे. तर पत्ता इथं व्यवस्थितपणे तुम्ही टाकून घ्या. पत्ता टाकल्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे. मी या ठिकाणी सर्व पत्ता वगैरे इथं टाकून घेतो आणि पत्ता टाकल्यानंतर आपल्याला इथं थोडंसं खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर इथं आपल्याला आता कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये इथं आपल्याला आपला मोबाईल नंबर हा इथं प्रविष्ट करायचा आहे. आणि मोबाईल नंबर प्रविष्ट केल्यानंतर कॉन्टॅक्ट पर्सन म्हणजेच जो काही बिझनेस ओनर आहे त्याचं नाव आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. नाव टाकल्यानंतर खाली आता इयर्स यू वॉन्ट टू अप्लाय फॉर, इथं आपल्याला फूड लायसन किती वर्षासाठी काढायचं आहे हे टाकायचं आहे. 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष जे असेल ते इथे टाकून घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं आता इथं आपल्याला डिटेल ऑफ फूड आयटम्स हे आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे. तर आपला डेअरीचा व्यवसाय असल्यामुळं पहिलाच जो ऑप्शन आहे डेअरी प्रोडक्ट्स अँड ॲनालॉग्स ह्याच्यावरतीच आपल्याला क्लिक करायचं आहे. सब कॅटेगरीमध्ये मिल्क अँड डेअरी बेस्ड ड्रिंक्स याच्यावरती क्लिक करा. जर याच्यामधील दुसरी काही कॅटेगरी तुम्ही करत असाल तर तीही तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. आणि इथं ॲड एडिट प्रोडक्ट याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. याच्यामध्ये सर्व प्रकारचे मिल्क्स आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत बऱ्यापैकी मिल्क्सच दाखवले आहेत. याच्यामधील मिल्क तुमच्याकडे कोणते कोणते येतात ते तुम्ही इथं सिलेक्ट करा. जे आपल्याकडं बफेलो, काऊ जे काही आपल्याकडं येतात, शीप असेल, गोट असेल, ह्या सगळ्यांचे जे काही मिल्क्स आहेत जे तुमच्याकडे येतात ते तुम्ही इथं सिलेक्ट करा आणि खाली सबमिट या बटनावरती क्लिक करा. सबमिट केल्यानंतर पुढं आपल्याला काइंड ऑफ बिझनेस विचारले. तर इथं तुम्ही जर मॅन्युफॅक्चरर असाल तर मॅन्युफॅक्चरर करा. रिलेबलर म्हणजे तुम्ही जर दूध घेऊन त्याचं स्वतःचं लेबल लावून विकत असाल तर ते करा. आणि रिपॅकर म्हणजे तुम्ही दूध घेऊन जर पॅक करून विकत असाल तर तिथं रिपॅकर हा ऑप्शन सिलेक्ट करा. आता मी इथं मॅन्युफॅक्चरर हा ऑप्शन इथं सिलेक्ट करणार आहे. तर इथं मॅन्युफॅक्चरर हा ऑप्शन सिलेक्ट करून आपल्याला पुढे सेव्ह अँड ॲड या बटनावरती क्लिक करायचं आहे. इथं मी मॅन्युफॅक्चरर सिलेक्ट करून इथं सेव्ह या बटनावरती क्लिक केलं. इथं आपण जे प्रोडक्ट निवडले होते बफेलो आणि काऊ इथं दिसेल. आता खाली यायचं आहे आपल्याला. खाली आल्यानंतर इथं FSM नंबर विचारलेला आहे, तिथं आपल्याला काही टाकायची गरज नाही आहे. इथं आपल्याला आता बिझनेसची स्टार्ट डेट विचारलेली आहे. तर इथं डेट ही ज्या दिवशी तुम्ही फूड लायसन काढताय तीच डेट ह्या ठिकाणी सिलेक्ट होणार आहे. खाली आपल्याला सोर्स ऑफ वॉटर विचारलेलं आहे. तुमचं जर पब्लिकचं असेल वॉटर तर पब्लिक करा, प्रायव्हेट असेल तर प्रायव्हेट करा. आणि खाली आपल्याला इलेक्ट्रिसिटी, तुमचा जो व्यवसाय आहे त्याच्यासाठी तुम्हाला इलेक्ट्रिसिटीची गरज आहे का असं विचारलेलं आहे. जर गरज असेल तर यस करायचं आहे. आणि यस करून आपल्याला तिथं किती HP आपल्याला लोड इलेक्ट्रिसिटीचा लागतो आहे किंवा सँक्शन झालं आहे ते आपल्या इथं टाकायचं आहे. आणि जर गरज नसेल तर सिम्पली नो करा आणि आय डिक्लेअरवरती क्लिक करून आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर इथं मॅप ओपन होईल, गुगल मॅप ओपन होईल. तिथं आपल्याला आपला जो काही बिझनेस आहे, ज्या ठिकाणी आपला व्यवसाय आहे त्या व्यवसायाच्या ठिकाणी हा जो लाल कलरचा जो पॉईंट दिसतोय, हा जो कर्सर दिसतो लाल कलरचा, तो लाल कलरचा जो कर्सर आहे तो आपल्याला त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी आपला व्यवसाय त्या ठिकाणी असा नेऊन ठेवायचा आहे उचलून. आणि उचलून ठेवल्यानंतर खाली आपल्याला ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे. ओके केल्यानंतर आपल्या
मोबाईलवरती आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती एक OTP पाठवला जाईल. तो OTP आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिट केल्यानंतर अशा पद्धतीने आपलं ॲप्लिकेशन प्रोडक्ट इथं दिसतील. तर खाली यायचं आहे, खाली येऊन आपल्याला सरळ प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी साईनअप डिटेलसाठी आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि बिलॉंग्स टू याच्यामध्ये आपण इथं सेल्फ ह्या बटनावरती क्लिक करायचं आहे. इथं खाली आपल्याला सेकंडरी डिटेलमध्ये काय टाकलं नाही टाकलं तरी चालेल. इथं लॉग इन ID दिसेल. खाली आपल्याला इथं पासवर्ड आता इथं पासवर्ड आपल्याला सेट करायचा आहे. जो काही तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे, जो तुमच्या लक्षात राहील तो पासवर्ड या ठिकाणी टाका. कन्फर्म पासवर्ड करा. व्यवस्थित पासवर्ड टाका. कॅपिटल स्मॉल हे सर्व व्यवस्थित चेक करून घ्या आणि तुमचा कन्फर्म पासवर्ड करून खाली आपल्याला जो कॅप्चा विचारलेला आहे तो कॅप्चा ॲज इट इज टाकून घ्या. कॅप्चा टाकल्यानंतर खाली आपल्याला खाली यायचं आहे. खाली येऊन आपल्याला सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या जो काही आपण मोबाईल नंबर दिला होता त्या नंबरवरती एक OTP जाईल. तो OTP टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट या बटनावरती आपल्याला पुन्हा एकदा क्लिक करायचं आहे. मी या ठिकाणी सबमिट या बटनावरती क्लिक केलं. आपलं रजिस्ट्रेशन या ठिकाणी झालेलं आहे. ह्याचा आपला हा नंबर कॉपी करून घ्या. आपला हा टोकन नंबर आहे. हा नंबर कॉपी करा आणि ओके या बटनावरती क्लिक करा. डिटेल्स सेव्ह करायचं सेव्ह करून घ्या. आता आपल्याला महत्त्वाचा पार्ट आहे तो म्हणजे डॉक्युमेंट अपलोड आणि पेमेंट. तर या ठिकाणी आपल्याला काय काय डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. आपल्या डॉक्युमेंटची साईज ही 5 MB पर्यंत पाहिजे आणि JPEG, JPG आणि PNG या फॉर्मॅटमध्ये PDF या फॉर्मॅटमध्ये तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करू शकता. तुमचा फोटो अपलोड करायचा आहे. इथं आयडेंटिटी प्रूफमध्ये एवढे सगळे आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत. ह्यामधील जो तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्ही या ठिकाणी टाकून घ्यायचे. वोटर ID, पॅन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन, तुमचं आधार कार्ड, पासबुक जे काही तुमच्याकडे अवेलेबल असेल ते इथं तुम्ही सिलेक्ट करा आणि या ठिकाणी तुम्हाला ते अपलोड करून घ्यायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या ठिकाणी तुम्हाला अदर डॉक्युमेंटमध्ये जे काही 15 डॉक्युमेंट दिलेले आहेत या 15 डॉक्युमेंटच्या लिस्टपैकी तुमच्याकडे जेवढे अवेलेबल असेल तेवढे डॉक्युमेंट तुम्हाला इथं अपलोड करून खाली टिक करून आपल्याला इथं ऑनलाईन पेमेंटवरती क्लिक करायचं आहे आणि 500 रुपये पेमेंट आपल्याला करायचं आहे. परंतु हे पेमेंट करण्याआधी आपल्याला प्रिव्ह्यू ॲप्लिकेशन या बटनावरती क्लिक करून आपला जो काही पूर्ण फॉर्म आहे तो पूर्ण फॉर्म आपल्याला या ठिकाणी चेक करून घ्यायचं आहे. सर्व बरोबर आहे का. जर फॉर्म पूर्ण व्यवस्थित असेल, सगळी स्पेलिंग, तुमचा ॲड्रेस, पॅन कार्डचा नंबर, आधार कार्ड नंबर, मोबाईल नंबर हे सर्व डिटेल एकदा चेक करून घ्या. सर्व डिटेल्स जर व्यवस्थित असतील, सर्व बरोबर असेल तरच आपल्याला प्रोसीड करून पुढे पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करून आपलं जे काही पेमेंट आहे ते पेमेंट आपल्याला या ठिकाणी करून घ्यायचं आहे. हा फॉर्म आपला व्यवस्थित आहे हे आणि हा आपला फॉर्म व्यवस्थित आहे. याची प्रिंट काढून घ्यायची असेल तर घ्या, कारण हाच आपला फायनल PDF असणार आहे. याची PDF काढून घ्या आणि हा टॅब क्लोज करा. टॅब क्लोज केल्यानंतर आता आपल्याला इथं ऑनलाईन पेमेंट थ्रू रेझरो पे या बटनावरती क्लिक करून खाली पे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती E-साईनसाठी एक OTP पाठवला जाईल. तो OTP आपल्याला या ठिकाणी प्रोसीड या बटनावरती क्लिक करून OTP पाठवायचा आहे आणि OTP आल्यानंतर तो OTP टाकल्यानंतर तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन ओपन होईल. तिथं तुमचा QR दिसेल. तो QR स्कॅन करून तुम्ही पेमेंट करून घ्या आणि पेमेंट झाल्यानंतर तुमचं या ठिकाणी ॲप्लिकेशन हे कंप्लीट होईल. 10 ते 15 दिवसानंतर तुम्ही एकदा चेक करा. तुमचं रजिस्ट्रेशन, तुमचं जे फूड लायसन आहे ओरिजिनल ते जनरेट झालेलं असेल ते तुम्ही डाउनलोड करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही घर बसल्या तुमचं डेअरी व्यवसायाचं फूड लायसन हे काढू शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. सर्व डेअरी व्यावसायिकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आत्ताच आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.